होय, अरे आपल्या सिन्नरच्या बस स्टँडवर काय झालंय, वीज पडली की ढगफुटी झाली, नक्की काय झालंय? आणि या शिवशाही आणि या आल्टो काय पडलंय बघा बरं. तर आज निखिल सदगीर मस्तपैकी सकाळी सकाळी आवरून वगैरे आलता आपल्या गाडीचं थोडं ब्रेकचं काम करत होतं, त्याच्यामुळे आपली गाडी घेऊन जायची होती गॅरेजकडे घेऊन चालतो, पण मग तिथं मोकार गर्दी होती, तिथे एवढी गर्दी होती त्याच्यामुळे तिथून तर निघालो. ते जाऊ द्या, आपला दीपक भाऊ ना, दीपक भाई आंबोरे लग्नाळू ग्रुप ऑफ सिन्नर याचा अध्यक्ष झाला. तो काय म्हणतोय तुम्हीच पहा आता. आणा मंडप आणा पोंगे आणा लवकर या बघा, टाइमपास नको. काय ठरवायचं तुमचं ना, आपण देऊ ठरवून बरोबर. आपलं वासन खडी आणि देऊ ठरवून जाऊ दे. आपल्या दीपक भाऊचं लग्न आहे बघा, त्याची तयारी चालू त्याची. तो तर काय आमंत्रण देणार नाही तुम्हाला, मी देतो या लग्नाला नक्की. आपल्या दीपक भाऊचं लग्न जवळ आलं, अजून गाडीचे कपडे घ्यायचे बाकी. मग डायरेक्ट पोहोचलो कपड्याच्या दुकानात. इथं सगळे ब्लेझर आणि निस्ते जॅकेटच लावले होते भाऊ. निखिल सदगीर आणि दीपक भाऊ दोघच नव्हते बरं का. आपला लक्ष्मण भाऊ होता, त्याचा आताच लग्न झालंय, त्याला एक्सपिरियन्स नाही का. आम्ही फक्त पहिल्याच मजल्यावर होतो बरं का. तरी आपल्या लक्ष्मण भाऊला चालायचा कंटाळा आलता. लिफ्ट मध्ये गेलता, त्याला लिफ्ट चालू आहे ना, इकून तिकून चालू झाली. आता खाली आलो, करतोय पा कसा तुम्हीच पहा. आपल्या लक्ष्मण भाऊला ना चालायचा कंटाळा नाही, तो थोडा आजारी, त्याच्यामुळे त्याला डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलतो भाऊ. आयला त्याला दवाखान्यात आणून काही परवडलं नाही भाऊ. सीधा गेल्या पाऊस झाला ना. इतका पाऊस चालू आहे, तुम्हाला कसं वाटतंय? आमची पूर्णपणे जिरली. ये कोण आहे आपका? वो हमारा दोस्त है बडवा झाला. पाऊस तर काही उघडा ना, म्हणलं चला असं पण बेसणार आहे. तिथून निघालो, अख्ख्या रस्त्याने पाणी होतं. चला म्हणलं थोडं बस स्टँड तरी थांब. बस स्टँड होतं गेलो, पण मग तिथं जाऊन पाहत होतं काय चायला, तिथे एक शिवशाही उभी होती आणि एक कोणत्या तरी दादाची आल्टो होती, तिच्यावर पूर्ण स्लॅब पडला होता. मग कोणाला लागला नाही, एवढं तरी बरं झालं. वीज पडली किंवा ढगफुटी नव्हती झाली. ते पाऊस जास्त झाल्यामुळे स्लॅब लोड आला आणि तो स्लॅब पडला. तो भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.